हॅलो नमस्कार, मी पूजा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज होता संडे आणि सकाळी सकाळी हे बघा सगळं हॉलमध्ये जेवढा पसारा केलेला आदल्या दिवशी मुलांनी रात्री, तर रात्रीच क्लीन करून ठेवत असते। पण थोडंसं तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे म्हटलं सकाळी करूया। तर सकाळी उठल्यावर हे बघितलं की संडेच्या दिवशी आणि मुलं घरी असले की जास्त पसारा करतात। सकाळी सकाळी थोडंसं आवरून घेतलं, त्याच्यानंतर बाकीचे कामं करूया म्हटलं। तर इथं आंघोळ वगैरे झाली नव्हती आणि आज थोडंसं लेट उठले, कारण आता शाळा सुरू झाली आहे आणि दररोज धावपळ धावपळ म्हणून अशी हाल होतात आणि सगळ्याच लेडीजचे होतात। कारण आपण म्हणतो की एकदा मुलं शाळेत गेले की आपण निवांत होतो, पण सकाळी एवढ्या लवकर उठणं, सगळ्या गोष्टी उठणं तर चांगली गोष्ट आहे सकाळी उठलेलं, पण थोडंसं आपल्याला वेळ न देता मुलांच्या डब्याकडे सगळ्या लक्ष आपला वेधला जातो। तर सगळा असा पसारा करून ठेवलेला त्यांनी आदल्या दिवशी। मग ते हे करायला व्यवस्थित ठेवायला मला खूप सारा वेळ गेला आणि त्याच्यात मी एक गोष्ट हे केली की मुलांना आपण म्हणजे जोपर्यंत ते घरी आहे ना पांगू द्यायचं जेवढं पांगवतील। कारण कसं आहे ना, आपण जेवढं आवरायला गेलं की तेवढं ते पांगवतात, त्याच्यामुळे त्यांची सुट्टीचा दिवस तरी त्यांना ते करू द्यायचं, हॉलचा किंवा कुठलाही पसारा जोपर्यंत करताय करू द्यायचं। नंतर ते आपण नंतर ते शांत झाले, त्यांचं खेळून झालं की आपण एका जागेवर ठेवलं, मग नंतर ते बरं असतं। तर अशा प्रकारे हळूहळू सगळ्या गोष्टी होत होत्या। त्याच्यानंतर हे सगळं आवरून ठेवत होते आणि मुलं घरात असली की हे सगळं करणारच ते, त्याच्यामुळे करू द्यायचं, थोडंफार असू द्यायचं। आता हे बऱ्यापैकी मी आवरून ठेवलं। आता संडे आहे त्याच्यामुळे आज पण आणि उद्या पण त्यांना सुट्टी आहे, तर ते करणारच। त्याच्यानंतर मी अंघोळ केली, कपडे धुवून घेतले। युनिफॉर्म मेन आज धुवायचं होतं, म्हणजे थोडंसं उघाड होतं, पाऊस नव्हतं आणि युनिफॉर्म संडेच्या दिवशी म्हणजे सॅटर्डेच्या दिवशीच मी धुत असते, पण नंतर ते धुतलं। त्याच्यानंतर थोडीशी गॅलरी बघितली, कारण इथं येऊन मला खूप शांतता मिळते, खूप छान वाटतं गॅलरीत येऊन, असं निवांत वाटतं थोडंसं। ह्या झाडांना वगैरे बघू शकता किती पुदिना आला आहे। हा पुदिना मी घरी आणलेला होता, त्याचीच कटिंग लावलेली आहे, छान आला आहे बघा। तर हे झाडांना बघून खूप मन प्रसन्न होतं, शांतता वाटते, सगळ्या गोष्टी व्यवस्थित वाटतात। त्याच्यानंतर संडेच्या दिवशी मी अशा प्रकारे जे काही कडधान्य आहे किंवा धान्य आहे, दळण असू दे किंवा ज्या गोष्टी आपण असं चाळून वगैरे ठेवायच्या असतात, ज्या गोष्टी हे करायच्या त्या दिवशी करत असते। कारण इतर दिवशी घरातल्या दुसऱ्या कामांकडे लक्ष जातो आणि संडेच्या दिवशी म्हणतात की मुलांना सुट्टी असते, परत म्हणजे पुरुषांना सुट्टी असते पण महिलेला सुट्टीच नसते, एका स्त्रीला कधीही सुट्टी नसते। तर थोडंफार अशा प्रकारे जाळे वगैरे काही झालेले असले किंवा एखादं कीड वगैरे, टोकं वगैरे त्याच्यात झालेले असले, तांदूळ होता हे रेशनचा, तर हे बऱ्यापैकी इडली किंवा डोसा वगैरे बनवायला व्यवस्थित पडतं, त्याच्यामुळे मी थोडंसं एक्स्ट्रा ठेवत असते। त्याच्यानंतर मी चाळून घेतलं छान ते, आणि थोडंसं ऊन म्हणजे उन्हामध्ये जास्त वेळ नाही ठेवायचं, पण थोडंसं नॉर्मली ऊन द्यायचं तांदळांना। कसं होतं मध्ये ते खराब होत नाही, त्याच्यामुळे त्याच्यात आळी वगैरे धरत नाही। तर अशा प्रकारे कोणतीही डाळ वगैरे काहीतरी अधूनमधून असं चाळून नीट करून ठेवली की ती व्यवस्थित जास्त दिवस राहते। तर हे चालू होतं माझं। आणि संडेच्या दिवशी दळपं किंवा कुठलाही पीठ वगैरे आज हे मला भिजवून ठेवायचे, आप्पे वगैरे करायला मुलांना व्यवस्थित पडतील, त्याच्यामुळे चाळून वगैरे ठेवत आहे। आणि सध्या एक मिक्सरचं थोडंसं खराब झालं आहे, प्रॉब्लेम झाला आहे, त्याच्यामुळे खूप दिवसापासून असं काही वडे वगैरे मी केले नाही। तर असं चालूच होतं। मुलांसाठी आपण वेगवेगळ्या पदार्थ बनवू शकतो, जर आपल्याकडे म्हणजे बॅटर असेल डोशाचा वगैरे, तर काय उडद डाळ लागते आणि चना डाळ आणि हे लागते आपले रेशनचे तांदूळ आणि मूग डाळ थोडीशी, नॉर्मली पोहे आणि थोडीशी मेथीदाणे एवढंच लागतं त्याला। तर ह्या दिवशी अशा प्रकारे जे हे असते क्लिनिंग वगैरे, घराची क्लिनिंग नाही पण अशा प्रकारे डब्यांची वगैरे क्लिनिंग थोडीफार करत असते। त्या दिवशी रिकामा दिवस नसतो संडे, तर मला तर संडेचा दिवस जास्त हॅट्टिक जातो दुसऱ्या दिवसांपेक्षा, कारण दिवसभर मुलांचा दंगा असतो, त्यांचं इकडे तिकडे पसारा पांगलेला। आणि जेवणाचं याच्यात काही दाखवलं नाही, कारण खूप मोठा व्हिडिओ होईल, त्याच्यामुळे हे जे चालू आहे चाळून वगैरे घेतलं, त्याच्या डब्यात भरून वगैरे मी ठेवलं। त्याच्यानंतर आदल्या दिवशी मी जे म्हणजे मुलीच्या सॅटर्डेच्या दिवशी त्याला वेगळा ड्रेस असतो, स्पोर्ट्सचा ड्रेस, त्याच्यामुळे त्याचे कपडे मी कालच धुतलेले होते युनिफॉर्म शाळेचे, तर ते व्यवस्थित ठेवत होते। आता संध्याकाळी यांना इस्त्री वगैरे करून व्यवस्थित ठेवणार।
मुलीचं थोडंफार टी व्ही बघणं चालू होतं. तर कधीमधी टी व्हीचं हे करते मी, पण कंटिन्युअसली मुलांना टी व्ही नको आणि मोबाईल तर अजिबात देत नाही. मुलांना मी मोबाईल म्हणजे मेन गोष्ट म्हणजे मोबाईल घ्यायचा आणि द्यायचा म्हणजे तुमच्या हातात असतो. मुलांना सवय लावणं ती. मोबाईल जर तुम्ही दिला, आता तुमचं काहीतरी काम पडलं आणि तुम्ही मुलांना मोबाईल दिलं की ते ऑफकोर्स पुढच्या वेळेस ते मोबाईल मागणारच आणि तुम्हीच जर दिला नाही तर ते कसे मागणार. त्याच्यामुळे तुम्हीच हे सवयी लावू नका. आता संडे आहे त्याच्यामुळे थोडंफार टी व्ही बघायला देते किंवा सकाळी थोडंसं म्हणजे ती स्कूलमधून आल्यावर किंवा थोडाफार दिवसातून अर्धा एक तास खूप हे आहे. ते पण आपण जर दिलं नाही तर मुलं चिडचिड करतात, मग बाहेर जायला बघतात आणि पावसाळा चालू आहे. इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता आहे. त्याच्यामुळे बाहेर तर मी पाठवत नाही जास्त. पण आता म्हटलं थोडंफार तिला घरीच बघू द्यावं. आणि एवढं हट्ट पण करत नाही ती आता पहिल्यासारखी. लहान होती तेव्हा खूप हट्ट करायची. आता स्कूलला गेल्यापासून खूप मॅच्युअर झाली आहे माझ्यामध्ये तरी. सगळ्या गोष्टी तिला हळूहळू कळायला लागल्या आणि असं तर ती हे करत असते. त्याच्यानंतर थोडंसं टी व्हीजवळचं सगळे बुक्स इकडे तिकडे पांगवलेले ते व्यवस्थित ठेवण्यात, आपण कितीही ठेवलं तर ते मुलं तसेच करणार. म्हणून थोडंफार इकडे तिकडे म्हणजे सकाळी थोडंसं अर्धा 20-25 मिनटं जर तुम्ही घरात दिले तर नक्की ते व्यवस्थित राहतं. त्याच्यामुळे थोडंफार करण्याचा प्रयत्न करते. हे तिचं खेळणे आहे बघा. खेळणे काय काय साठवून ठेवेल तिचा पत्ता नाही. त्याच्यामुळे असे करत राहतात मुलं. त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं. आताच बाकीचं सगळं घरातलं आवरलं. फरची वगैरे पुसून काढली आणि बाकीचे राहिलेले जेवण वगैरे त्याचे भांडे वगैरे झाले आणि राहिलेले एक ब्लाऊज होता तो कंप्लीट केला. डिझाईन दाखवते तुम्हाला. एकदम सिंपल आहे. अशा प्रकारे नॉट ठेवलेत. आणि अशी सिंपल एक इथं असं एक फुल बनवून घेतलं आहे. हे प्रॉपर घातल्यावरच व्यवस्थित दिसतं, कारण असं एवढं दिसत नाही. लेस वगैरे उलटी होते, पण जेव्हा आपण व्यवस्थित त्याला वेअर करू तेव्हा छान दिसतं ब्लाऊज. अशा प्रकारे एकदम सिंपल आणि सोबर, जास्त झांके फांके काय नाही. हा साडीचा कपडा आहे. तर थोडंसं पिकअप करताना मी त्याच्यातलं थोडंसं कपडा काढला आणि इथं लावला आहे. आणि नॉडला पण इथं अशा प्रकारे. असे नॉड असले ना, म्हणजे कपड्यातले जर असले तर ते इतर नॉडपेक्षा जास्त दिवस असं टिकतं असं मला वाटलं म्हणून मी अशा प्रकारे लावून घेतले ते. आणि अशी आपली डिझाईन झाली आहे. तर हे बरं पडतं. आपले आपले ब्लाऊज किंवा बाहेरचे थोडेफार आपण ब्लाऊज शिवत असतो. बाहेरचे नाही तरी आपले स्वतःचे तरी ब्लाऊज वगैरे आपल्याला आले तर तेवढीच आपलं वेळ वाचतो. आणि मेन गोष्ट म्हणजे बाहेर कधी येणार हे आपल्याला टेन्शन असतो. आपले जरी ब्लाऊज आपल्याला येत असते तर पिको फॉल या साध्या साध्या गोष्टी असतात. तर इथेही तुम्ही खूप सारा पैसा वाचू शकता जर तुम्ही स्वतःचे ब्लाऊज तुम्हाला स्वतः शिवायला येत असेल. जरी सिंपल शिवले ना तर तो आपण शिवला याचा आनंदच एक वेगळा असतो. आपण क्रिएट केला आहे तो, त्याचा एक आनंद वेगळाच असतो. म्हणून असं छान वाटतंय मला तेव्हा मी अशा प्रकारे काही डिझाईन वगैरे करते तेव्हा. तर आय होप आजचा छोटासा व्लॉग तुम्हाला आवडला असेल संडेचा. तुमचा संडेचा रुटीन कसा गेला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. परत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.